इंदापूर तालुक्यातून विधानसभेच्या उमेदवारी संदर्भात हर्षवर्धन पाटलांची चर्चा गेल्या काही दिवसापासून होते। या पार्श्वभूमीवर आज शरद पवार बारामतीत आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते शरद पवारांना आप्पासाहेब जगदाळे उमेदवारी संदर्भात भेटलेले आहेत। आपण त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय। काय साधारणपणे चर्चा झाली आणि कशासाठी आला होता? आम्ही या संसार लासोर्डे गटातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी कार्यकर्ते आम्ही पवार साहेबांना आता नुकताच भेटलो। अतिशय सकारात्मक पवार साहेबांनी या ठिकाणी आम्ही जी मागणी केली आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी इंदापूरची मिळावी म्हणून अतिशय सकारात्मक त्यांच्या दृष्टीने अतिशय चांगली चर्चा झाली। ती चर्चा आम्हाला असं वाटतंय की पवार साहेबांनी एक थोडक्यात संकेत दिले की झाले की आप्पासाहेब जगदाळे यांनी प्रामाणिकपणे आता लोकसभेला त्यांनी प्रामाणिकपणे आणि अडचणीच्या काळात त्यांनी मदत केलेली आहे। ते प्रवेश केलेला आहे सर्व कार्यकर्ते असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत। त्याच्यामुळे लोकसभेला कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला। एक धाडसी नेतृत्व आणि पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणारं असं एक नेतृत्व आहे। साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं? साहेबांनी आम्हाला सांगितलं की अडचणीचा विषय काही नाहीये, मी सकारात्मक त्या दृष्टीने आहे। त्याच्यामुळे साधारणपणे साहेबांशी तुम्ही काय काय बोलला? आम्ही सर्व संसद विभागातून सर्व कार्यकर्ते भेटल्यानंतर एक साहेबांनी आमच्याकडून कल जाणून घेतला आणि त्या कलातून आम्हाला असं जाणवलं की आप्पासाहेबांचं आम्ही ते प्रखरपणे मागणी केली आणि त्या मागणीला साहेबांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो, कारण एक आप्पासाहेबांचं असं एक नेतृत्व आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारं नेतृत्व आहे, एक आक्रमक धाडसी नेतृत्व आहे। त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना न्याय देणारा माणूस म्हटला असेल तर आप्पासाहेब एक नवा चेहरा आहे। अशा चेहऱ्यांना तुतारीकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत आम्हाला साहेबांकडून मिळत आहेत आणि ते मिळाल्यास तालुक्यातील तमाम कार्यकर्ते एक नेटाने आणि जोमाने काम करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंना इंदापूर तालुक्यात आघाडी मिळाली, तीच आघाडी कायम राहील का हा एक भाग, आणि हर्षवर्धन पाटलांच्या तुतारीचा सगळा विषय येतोय। आता हे वातावरण सगळं तहच कायम आहे का लोकसभेतलं? आता जे वातावरण जे आहे जे पाठीमागचे आहे तेच वातावरण अजून पण आहे आणि तेच वातावरण राहील एकंदरीत। असं एकंदरीत सर्वे केला तर एकदम ओके आहे। जर हर्षवर्धन पाटील तुतारीकडे आले तर काय तुमची भूमिका सगळ्यांची राहील? आम्ही तुतारीकडे जाईल, शेवटी तो आदरणीय पवार साहेबांचा तो निर्णय आहे। परंतु ज्या वेळेस अडचणीच्या काळात आप्पासाहेबांनी मदत केली, आमचं प्रामाणिक मत आहे की ज्या अडचणीच्या काळात आप्पासाहेबांनी मदत केली, जसं पवार साहेबांनी सुप्रियाताई किंवा जयंत पाटील साहेब महाराष्ट्राच्या प्रत्येक सभेमध्ये म्हणतात की अडचणीच्या काळात ज्यांनी आम्हाला मदत केली त्या लोकांना किंवा त्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना आम्ही विधानसभेचं तिकीट देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत। म्हणून आम्हाला वाटतंय की नक्कीच आम्हाला आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी इंदापूरची मिळेल असे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि देतील असं वाटतंय। साहेबांना भेटल्यानंतर वाटतंय का तुम्हाला की आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी मिळेल? नक्कीच असं वाटतंय, कारण साहेबांकडे सुद्धा असा सर्वे असावा की जुन्या आमदारांबद्दल जनतेमध्ये सध्या नाराजी आहे। नवीन एक उमेदवार म्हणजे नवीन एक चेहरा देण्याचं सुद्धा साहेबांचं सुतवाचं आम्हाला वाटलं आणि सगळं वातावरण कसं तुतारीसाठी इंदापूर तालुका सज्ज आहे, फक्त उमेदवार निश्चित होणं बाकी आहे। तर हे होते इंदापूर तालुक्यातले कार्यकर्ते की जे नुकतेच शरद पवारांना भेटलेले आहेत आप्पासाहेब जगदाळे यांच्या उमेदवारीसाठी। इंदापूर तालुक्यात आता आप्पासाहेब जगदाळे उमेदवार होणार की हर्षवर्धन पाटील हा पुन्हा एकदा प्रश्न असा आहे।